नमस्कार मंडळी, शुभविवाह या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. पौर्णिमाच्या प्लॅननुसार पौर्णिमाला ती पत्रिका जी आहे ती भूमीला दाखवायची असते आणि भूमी ती पत्रिका बघणारच असते. परंतु त्याच वेळी तिथे आकाश आलेला असतो आणि आकाशने तिला ती पत्रिका बघण्यापासून वाचवलेलं असतं. त्यामुळे भूमी पुढे कुठलेही सत्य आलेले नसते आणि पौर्णिमाचा हा डाव अयशस्वी झालेला असतो. तर आकाशला मात्र पौर्णिमाचा फार राग आलेला असतो, कारण त्याला माहित असतं की हे सगळं पौर्णिमाने केलंय. आता तो पौर्णिमा जवळ जातो आणि पौर्णिमाला तो ओरडू लागतो. तेव्हा भूमी पौर्णिमाला म्हणते की पौर्णिमा काय झालंय आणि हा आकाश तुझ्यावर असा का ओरडतोय. तेव्हा पौर्णिमा म्हणते की मला नाही माहिती. परंतु आकाश हा पौर्णिमाला हळूच म्हणतो की पौर्णिमा एवढं लक्षात ठेव की आतापर्यंत मी तुझ्या खूप चुका पोटात घातल्याय, परंतु असं समजू नको की मी प्रत्येक तुझ्या चुका ऐकून घेईल. मी गप्प बसलोय त्याचं कारण फक्त आणि फक्त भूमी आहे, कारण मला कुठला सीन क्रिएट करायचा नाहीये आणि भूमीला बरं करायचंय. परंतु जर माझ्या भूमीला बरं करण्यामध्ये कोणी जर अडथळे निर्माण करत असेल तर मात्र मी त्याला अजिबात सोडणार नाही. आणि जर भूमीला बरं करण्यामध्ये जर तू अडथळा आणला तर गाठ मात्र माझ्याशी आहे. आकाशने पौर्णिमाला चांगलाच दम दिलेला असतो. तर ते आकाशचा अवतार आणि आकाशचं रूप बघून रागिनी मात्र घाबरलेली असते. रागिनी विचार करते की जोपर्यंत ही भूमी इथे आहे, जोपर्यंत ही भूमी जिवंत आहे, तोपर्यंत आकाश काय आपलं ऐकू शकत नाही. आपल्याला आता काहीही करून या भूमीला आकाशच्या आयुष्यातून काढूनच टाकावं लागणार. लग्न आता संपलेलं असतं. लग्न झाल्यानंतर मानसी आणि पौर्णिमा दोघीही आता घरी राहायला आलेल्या असतात महाजनांच्या घरी राहायला आल्यामुळे आपल्या बहिणी महाजनांच्या सुना आहेत, त्यामुळे भूमीचं सुद्धा येणं जाणं आता महाजनांच्या घरी वाढलेलं असतं. त्यामुळे आकाश सुद्धा जिद्दीने प्रयत्न करत असतो भूमीची स्मृती परत यावी, या घरात येऊन भूमीला हे घर आठवावं, या घरात घालवलेले क्षण आठवावे, माझ्यासोबत घालवलेले क्षण आठवावे असं आकाशला वाटत असतं. आणि भूमीला त्याची स्मृती परत आणण्यासाठी आकाश जीवाचं रान करत असतो. रागिनीला मात्र हे अजिबात सहन होत नसतं. रागिनी अभिला सांगते की आपल्याला हे लवकरात लवकर थांबवावं लागेल, नाहीतर आपण प्रॉपर्टीवरून सगळा हात धुवून बसणार आहे. आणि आता अभिजितला ती सांगते की अभिजित, तू जोसेफला कॉल कर आणि जोसेफला कॉल करून तू त्याला भूमीची सुपारी दे. आता आपल्याला भूमीला संपवून टाकायचंय. अभिजित विचारतो की आई, आपण एवढं मोठं पाऊल उचलतोय आणि जर यामध्ये कोणाला संशय आला. रागिनी म्हणते की कोणाला काही संशय येण्याचा प्रश्नच उरत नाही, कारण ती आता महाजनांच्या घरी नाही तर देसाईंच्या घरी राहते. त्यामुळे जे काही होईल ते मंडळी बघून घेतील, आपलं यामध्ये कुठंही नाव येणार नाही. भूमी त्यांची जबाबदारी आहे, आपली जबाबदारी नाहीये ती. आपल्याला आता याच गोष्टीचा फायदा घ्यायचाय. एकदा भूमीला संपवायचंय आणि एकदा की भूमी संपली की आकाश पुन्हा वेडासारखं वागायला सुरुवात करेल. रागिनी आणि अभिजितचा हा प्लॅन तर झालेला असतो, परंतु भानुशाली वकील मात्र त्यांच्या मागावर असतात हे त्यांना माहीतच नसतं. रागिनी आणि अभिजितच्या छोट्या छोट्या हालचालींवर सुद्धा भानुशाली वकिलांचं लक्ष असतं आणि भानुशाली वकिलांना रागिनीचा आणि अभिजितचा भूमीला संपवण्याचा प्लॅनही समजलेला असतो. भानुशाली आता प्रशांतची भेट घेतात आणि प्रशांतची भेट घेऊन ते आता प्रशांतला सांगत असतात की मला माझ्या सूत्रधारांकडून हे समजलंय की रागिनी आणि अभिजितने जोसेफला भूमीला मारण्याची सुपारी दिली आहे. प्रशांत म्हणतो की यांचं खूप झालंय, आतापर्यंत माझ्या ताईने खूप सहन केलंय, परंतु आता मात्र नाही. आता मात्र आपल्याला सगळं सत्य सांगण्याची वेळ आली आहे. भानुशाली म्हणत असतात परंतु या गोष्टीसाठी आपल्याला आकाशला सुद्धा आपल्या विश्वासात घ्यावं लागेल, कारण आकाशशिवाय ही गोष्ट करणं शक्य नाहीये. तर इकडे रागिनीने जोसेफला पैसेही दिलेले असतात आणि जोसेफला तिने सांगितलेलं असतं की आता लगेच तू कामाला लाग. त्यामुळे जोसेफ आता त्याच्या कामाला लागलेला असतो. भानुशाली वकील आता आकाशपर्यंत सत्य पोहोचवण्यासाठी शैलेश वर्तक डॉक्टरांची मदत घेतात. आकाश जेव्हा शैलेश वर्तक डॉक्टरांना भेटायला येतो तेव्हा शैलेश वर्तक डॉक्टर आकाशला म्हणत असतात, तेव्हा तुमची मानसिक स्थिती ठीक नव्हती तेव्हा भूमी मॅडम इथे आल्या होत्या आणि त्यांचा तेव्हा तुमच्या घरच्यांवर संशय होता. त्यामुळे आता तुम्ही भूमीची काळजी घ्यायला हवी, कारण कसं आहे ना, भूमीची काळजी म्हणजे आता तुमची जबाबदारी आहे. जेव्हा तुमची स्थिती ठीक नव्हती तेव्हा त्या तुमच्या पाठीशी उभ्या राहिल्या, तुमची काळजी घेतली. त्यामुळे तुमचं सुद्धा आता हे कर्तव्य बनतं की तुम्ही सुद्धा त्यांची नीट काळजी घेतली पाहिजे. आकाश म्हणतो की डॉक्टर, तुम्हाला नक्की मला काय सुचवायचं आहे. त्यावर शैलेश वर्तक डॉक्टर म्हणतात की मिस्टर आकाश, ज्याप्रमाणे तुमच्या घरच्यांना तुमच्यापासून धोका आहे त्याचप्रमाणे तुमच्या घरच्यांचा धोका भूमी मॅडमला सुद्धा असू शकतो. आकाश म्हणतो की डॉक्टर, तुम्हाला नक्की काय बोलायचंय ते तुम्ही मला स्पष्ट सांगा. आतापर्यंत तुम्ही मला खूप मदत केली आहे आणि यापुढेही तुम्ही मला मदतच कराल असंच मी म्हणेल, परंतु तुम्ही जे काही खरं आहे तेच मला सांगा. तुम्हाला कोणावर संशय आहे
आहे का? तेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही, मला कोणावर संशय नाहीये, परंतु माझं असं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही जातीने लक्ष घाला. शैलेश वर्तक डॉक्टरांनी रागिनी आणि अभिजितचं नाव तर घेतलेलं नसतं, परंतु आकाशला एक हिंट दिलेली असते. आकाशचा संशय आता अभिजितवर जातो आणि त्याला असं वाटतं या सगळ्या गोष्टी मागे नक्कीच अभिजित असणार आहे आणि या आमच्या घरामध्ये जर कोणी भूमीच्या नादाला लागेल तर असा फक्त अभिजितच आहे. आकाश आता खूप चिडलेला असतो आणि डायरेक्ट अभिजितची भेट घेतो. अभिजितला तो म्हणतो की खबरदार जर माझ्या भूमीला तुझ्यामुळे काहीही त्रास झाला तर, आणि तुझी हिंमत कशी झाली माझ्या भूमीच्या जीवाशी खेळायची? तर अभिजित विचारतो की मी कुठे भूमीच्या जीवाशी खेळलो, तुला कोणी हे सगळं सांगितलं? आकाश म्हणतो की हा भोळेपणाचा आव ना तू माझ्यावर आणू नकोस, मला फक्त आहे ना एक भक्कम पुरावा सापडू दे, मग ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत ना मग तुला समजावून सांगतो मी. आणि एक गोष्ट तर नेहमी लक्षात ठेव की माझं लक्ष हे चौफेर आहे. आकाशने अभिजितला चांगलीच वॉर्निंग दिलेली असते, परंतु आता आकाश अजिबात गाफील नसतो. त्याला माहीतच असतं की अभिजित काहीतरी लपवतो, त्यामुळे अभिजितची आता तो चौकशी करायला लागतो आणि अभिजितवर त्याची नजरही असते. चोरून लपून तो अभिजितकडनं पुरावा काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि आकाशच्या तो हातालाही लागतो. जेव्हा जोसेफ सोबत अभिजितचं बोलणं सुरू असतं त्याच वेळी आकाशने ते बोलणं ऐकलेलं असतं आणि आकाशला आता सगळं खरं समजलेलं असतं. आकाश आता अभिजितला विचारतो, त्याची कॉलर पकडतो, त्याला मारायला लागतो आणि म्हणतो की का केलंस तू असं, काय बिघडवलंय माझ्या भूमीने तुझं? तर अभिजितने जोसेफला जे काही सांगितलेलं असतं त्याप्रमाणे जोसेफने भूमीला मारण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला असतो आणि त्याने तसं प्लॅनिंगही केलेलं असतं आणि भूमीला मारण्यासाठी तो आलेलाही असतो. परंतु आयत्या वेळी प्रशांत आणि भानुशाली तिथे येतात आणि भूमीला ते वाचवतात. आता भानुशाली वकिलांनी जे भूमीसोबत जे काही घडलेलं असतं ती सगळी गोष्ट आता आकाशला सांगितलेली असते. आकाश आता अभिजितवर खूपच रागवतो आणि अभिजितला तो विचारत असतो की सांग मला, हे सगळं तू करतोयस की तुझ्याकडनं कोणी करून घेतंय आणि तुझ्या सोबतीला अजून कोण आहे? अभिजितला तो प्रश्न विचारत असतो, परंतु भानुशाली वकिलांनी आकाशला सांगितलेलं असतं की या सगळ्याच्या मागे तुमची आत्या सुद्धा आहे आणि तुमच्या आत्याच्या म्हणण्यानुसार अभिजित हे सर्व करतोय. हे ऐकल्यावर मात्र आकाशला खूप मोठा धक्का बसतो आणि हीच आत्तू आहे जिने आपल्याला लहानपणापासून वाढवलं, परंतु स्वार्थासाठी तिने मला वेडं केलं, तेही स्वार्थासाठी केलं. भूमीला माझी बायको बनून या घरामध्ये आणलं, तेही तिच्या स्वार्थासाठी केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोटीचा जो अपघात केला त्यामध्ये सुद्धा रागिनी आत्याच होती. हे सगळं सत्य आता आकाश समोर आलेलं असतं आणि आकाशला आता जबरदस्त धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो, हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्विस्ट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.